जे थोडेफार पैसे वाचवतात, पण गुंतवणूक कुठं करावी हे त्यांना कळत नाही. आता बऱ्याचदा आपण मित्रांकडून ऐकतो की कोणीतरी फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यांना वर्षाला काहीतरी 5% 60% काहीतरी मिळतं त्याला. आता कसं असतं, काही ठिकाणी तुम्ही जर ह्या बँकेत गेला तर वेगळं, त्या बँकेत गेला तर वेगळं, आणि अजून कुठं कुठं पतसंस्था वगैरे कुठं गेले तर तिथं अजून वेगळं व्याज मिळतं. किंवा कोणी म्हणतं म्युच्युअल फंडामध्ये आम्ही गुंतवणूक केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला 15% परतावा मिळाला, 20% मिळाला, 30% मिळाला, 40% मिळाला. कोणी म्हणतं की अरे सोन्यामध्ये गुंतवणूक करा, प्रचंड लाभ होतोय वगैरे वगैरे. किंवा कोणी म्हणतं जमिनी घ्या, किंवा रिअल इस्टेटमध्ये वगैरे पैसे डबल होतात, टिबल होतात. कुणी शेअर बाजारात गुंतवतं आहे, कुणी कुठं गुंतवतं आहे, कुणी कुठं गुंतवतं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत असतो. आणि ह्या संदर्भातले आता हे जे मुद्दे घेतले ना आपण, म्हणजे शेअर बाजार आहे, त्यानंतर जमीन आहे, रिअल इस्टेट आहे, त्याच्यानंतर म्हणजे पैसे गुंतवण्याची साधनं कोणती आहेत त्याच्याबद्दल पण आपण आजच्या या भागामध्ये किंवा या अर्थजागृतीमध्ये माहिती घेणार आहोत. आता याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, ते म्हणजे गुंतवणूक म्हणजे काय. शोले चित्रपट आहे, तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी. त्या चित्रपटामध्ये ठाकूरने रामू काकाला कामाला ठेवलेलं होतं. आता तो बिचारा रामू काका, ठाकूरला हात नाहीत काय नाहीत, त्याच्यामुळे रामू काकाला काय काय काम करावं लागत असेल. तर विचार करा की रामू काका काम करतो आहे आणि ठाकूर त्याला फक्त काही पैसे देतो आहे, पूर्ण काम रामू काका त्याचं करतो आहे. तशा पद्धतीनं आपला जो काही पैसा असतो थोडाफार, त्याला रामू काका बनवायचं आणि त्या रामू काकाला कामाला लावायचं आणि त्याचा कायम फायदा आपण घेत राहायचा. तर ह्याला म्हणायचं गुंतवणूक. आपण म्हणजे एक उदाहरण आपल्या म्हणजे समजेल अशा भाषेमध्ये मी सांगितलं. त्यानंतर म्हणजे आपलाच पैसा आपल्या कामाला लावायचा आणि त्याचा फायदा उचलायचा. पण हा फायदा कधी होऊ शकतो, म्हणजे आपण नुसतंच आपलं कुठेतरी गुंतवणूक केली आणि आता मला त्याचा फायदा होईल असं होईल का? बिलकुल नाही. तर गुंतवणूक करताना ती स्मार्ट गुंतवणूक असेल तरच त्याचा फायदा होईल. कारण गुंतवणूक आणि स्मार्ट गुंतवणूक याच्यामध्ये सुद्धा प्रचंड फरक आहे. आता तुम्ही असेच आणि विचार न करता गुंतवणूक जर केली तर त्याचा फायदा तुम्हाला किती होतो हे विषय सोडून द्या, पण जिथं तुम्ही गुंतवणूक केली त्यांना जास्त फायदा होतो, तुम्हाला फायदा होत नाही किंवा नच्या बरोबर ते असतो. आणि स्मार्ट गुंतवणूक केली तर आपला पैसा जो आता महागाई आणि आपले जे उत्पन्न आहे ते उत्पन्न याचा जर विचार केला तर महागाई ही लिफ्टने वरती चाललेली आहे आणि आपलं उत्पन्न जे आहे ते पायऱ्यानं वरती चाललेलं आहे. आणि पायऱ्यानं जर ते जात असेल तर लिफ्टचा वेग जो आहे त्या वेगाला आपण म्हणजे गाठू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आपण अशी गुंतवणूक केली पाहिजे की ती गुंतवणूक ही त्या लिफ्टच्या वेगानंच वरती जाईल, तरच आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि अशी जर गुंतवणूक आपण केली आणि अशा जर गुंतवणुकीचं मूल्य वाढलं तरच आपण आपल्या पायावरती उभं राहू शकतो, कुणासमोर हात पसरवायची गरज पडणार नाही आणि अत्यंत स्वाभिमानानं जगता येईल. आणि आपल्याकडे गुंतवणूक करताना अगदी कमी पैशामध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो आणि आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करू शकतो. कारण कधी काय होतं, अचानकपणे आता नोकरी जाते किंवा व्यवसाय बुडतो किंवा आर्थिक अस्थिरता जी आहे त्याच्यापासून सुद्धा मग या गोष्टीमुळे रक्षण होऊ शकतं. आता कोविड काळामध्ये पण कित्येकांच्या नोकऱ्या वगैरे गेलेल्या होत्या, पण ज्या मंडळींनी नियोजन केलं होतं, प्लॅनिंग केलं होतं, ती मंडळी आजही तग धरून आहेत आणि ज्यांचं प्लॅनिंग नव्हतं ते मात्र कॉलॅप्स झालेले आहेत.